मित्रांनो, आजकाल इंटरनेटवर सोशल मीडियावर कोणीही सांगत, हा मंत्र म्हणा, तो मंत्र म्हणा, लगेच पैसा येईल, प्रमोशन मिळेल, नवरा सुधरेल. पण खरंच एवढं सोपं आहे का? मंत्र ही जादूची कांडी नाही. कोणताही मंत्र लगेच जादू करत नाही. जर का तुम्हाला खरं फळ हवं असेल तर तुम्हाला आधी अनुष्ठान, नियम आणि गुरूंची कृपा आवश्यक आहे. माझ्या जवळचे नातेवाईक सतत म्हणायचे, मी रोज अनेक मंत्र म्हणतो पण काही होत नाही. मी त्याला विचारलं, कसले मंत्र? तो म्हणाला, मी यूट्यूबवर बघितलेले कोणतेही मंत्र म्हणतो, कधी धनप्राप्ती मंत्र, कधी शत्रुनाशक, कधी विवाह मंत्र. तेव्हा मी सांगितलं, मंत्र म्हणजे शक्तिशाली ऊर्जा. तो मंत्र तुमच्यावर फळ द्यायला तयार आहे, पण जर तुम्ही योग्य नियम पाळला नाही, गुरूंचं मार्गदर्शन न घेतलं तर तो फळ देणार नाही. यांनी जेव्हा स्वामी समर्थांच्या चरणी गेला, गुरूंचा मंत्र घेतला आणि नियम पाळायला लागला, तेव्हा जीवनात खरं यश, पैसा आणि समाधान आलं. मंत्र हे प्रत्येकाच्या आयुष्यातील कर्मानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार आणि मनाच्या स्थैर्यानुसार ठरतात. तुमचं कुठलंही उद्दिष्ट असो, पैसा वाढवायचा असेल, नोकरीत प्रमोशन हवं असेल, घरात शांतता हवी असेल, मुलांच्या आयुष्यात प्रगती हवी असेल, यासाठी कोणताही मंत्र ऐकून लगेच बोलू नका. जर चुकीचा मंत्र म्हटला तर त्याचे उलटे परिणाम होऊ शकतात. कारण मंत्र ही दिव्य ऊर्जा आहे, त्याचा योग्य दिशेने वापर करणं महत्त्वाचं. कुठलाही मंत्र म्हणायचा असेल तर काही नियम आहेत. संकल्प, आधी मनात ठरवा की तुम्ही हा मंत्र का म्हणता. नेमकी गरज काय? शुद्धी. मंत्र म्हणण्याआधी शारीरिक व मानसिक शुद्धी आवश्यक आहे. स्नान, शांत जागा, स्वच्छ वस्त्र. नियम, ठराविक दिवस, ठराविक वेळ, ठराविक संख्या, उदाहरणार्थ दररोज 108 वेळा किंवा दर गुरुवारी असे नियम पाळणं महत्त्वाचं. दीक्षा, शक्य असल्यास मंत्र गुरूकडून घ्या. गुरु दिलेला मंत्र तुमच्यासाठी योग्य असतो. श्रद्धा आणि सबुरी, कुठलाही मंत्र लगेच काम करत नाही. संयम आणि श्रद्धा ठेवावी लागते. मंत्राशिवाय गुरु नाही आणि गुरुशिवाय मंत्र नाही. गुरु म्हणजे दिव्य मार्गदर्शक. ते तुमच्या कर्मानुसार मंत्र सांगतात, योग्य दिशा दाखवतात आणि त्यांची कृपा असली की मंत्राचं फल लगेच दिसू लागतं. जर तुमच्याकडे गुरु नसेल तर स्वामी समर्थ यांनाच गुरु मानून त्यांच्या चरणी प्रार्थना करा. स्वामी समर्थ म्हणतात, सर्वात आधी नामस्मरण करा, मगच विशेष मंत्र. जर गुरु नसेल तर दररोज ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. स्वामींची माळ जपा आणि मग हळूहळू तुमच्या गरजेनुसार विशेष मंत्र म्हणा. स्वामींची सेवा, माळ आणि नामस्मरण ही खरी तयारी आहे. हेच तुमचं मन, घर आणि कर्म शुद्ध करेल. मित्रांनो, मंत्र ही फक्त शब्दांची गोष्ट नाही, ती तप, श्रद्धा आणि योग्य मार्गदर्शनाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर आधी नामस्मरण सुरू करा, गुरु शोधा किंवा स्वामी समर्थांना गुरु मानून त्यांची सेवा करा. कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्थ माझे गुरु आहेत. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना खरी माहिती मिळेल आणि चुकीचे मंत्र म्हणण्यापासून वाचता येईल. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण खास स्वामी समर्थ अनुभव कथा आणि मंत्र साधना सांगणार आहोत. जय जय स्वामी समर्थ.